माझी मम्मी शिवतेच म्हणते, हार ववते. ते आता दाखवतो तुम्हाला हार कसे ववते, ती किती फुलांचे ववते. माझी बहीण आहे, तिला ब्लॉग मध्ये यायचंय पण मी घेणार नाही. ती लाजती म्हणून ती काय बोलत पण नाही ब्लॉग मध्ये. शांत असते ती ब्लॉग मध्ये. तशी पण ती लई शांत आहे एकदम. काय म्हणतात, एकदम शांत मुलगी. तिला कोण वरडलं ना लगेच रडते ती. एवढी शांत आहे, एवढी शांत. काय म्हणते, तुम्हाला आता हार दाखवतो. हो का, हे असे पिवळी फुलं, हे केशरी फुलं. तसा हार भेटतो पण आम्ही आणत नाहीत. तसा लय महाग देतात. 100 200 रुपयाला एक हार भेटतो. हे तर कितीचे फुलं आणलीत बघा. हे आज 300ची. आता यात 5-6 हार होतील आमचे. हे आंब्याची पालं, ते सोने. तुम्हाला दाखवतो मी उद्या सोनं वाटताना कुणाला काय काय वाटणार आहे. मग काय, जाणार आहे मी तावरे कॉलनीत वाटायला. मामाला, मावशीला, काकांना, माझ्या भावांना. पप्पा गाडी असली तर जाणार मी. काय बसने जाऊ का गर्दीत. उद्या मला सुट्टी आहे, तुला आहे मग सुट्टीच. वाव की. अरे त्यातला डबा आण सुईचा, तू लाल डबा येतो ते पण मी चालू का. मित्रांनो आता सुईचा डब्बा घेतो मी. हा का ते शर्ट टाकत येतो. टँक पण घाण झालाय मित्रांनो, तो पण पाहिजे. हा का बघा आमचा, हा आमचा लय जुना डब्बा आहे. जेव्हा मी काय म्हणतात जन्माला नव्हतं तवाच आहे. एवढा जुना आहे. पप्पांनी आणला होता कशाला. ही होती का नाही तेव्हा. मग होती की बारकी होती पण. बघा माझी बहीण तेव्हा बारकी होती, तेव्हाचा डब्बा ह्या अजून ठेवला यांनी जपून. किती 43 वर्ष झालीत का. हा 43 वर्ष झाली. किती वर्ष झाली. आपण म्हणू शकतो 25-1 वर्ष झाली त्या डब्याला. अजून आम्हाला जेवायचंय, बनतंय अजून आमचं जेवण. किती फुलं आणली त्यांनी. तो आंब्याचे पालं पण टाकणार आहे बाई. मग दरवाजाला ह्याला आंब्याची पानं लावतात. उद्या पुजतात ना. तुम्ही काय पुजलं शाळेत. आम्ही पाठी पूजन केलं की पोरांचं. आम्ही पण केलं. आजोळच्या वह्या. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे दसरा. आज अख्ख्या महाराष्ट्रात दसरा साजरा केला जातो. दसरा का साजरा करतो. आज श्रीरामांनी रावणाचा वध केला म्हणून. म्हणजे आज काय म्हणतात ते, आता मीच विसरलो काय म्हणतात. काय हां, म्हणजे चांगल्यापणाचा वाईटपणावर विजय म्हणून आपण दसरा साजरा करतो. आज अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या गाड्या, दुकान, घर या सगळ्यांना सजवून हारबीर घालून तयार करतात. आज अख्ख्या महाराष्ट्राचा आनंदाचा सण. मी पण आज पप्पांच्या कंपनीत आलो आहे. तिथल्या ह्या गाडीला हार घालाय. माझ्या पप्पांच्या गाडीला हार घालाय. आमची गाडी तर तुम्ही बघितली नाही कधी, दाखवतो मी. ज्युपिटर आहे आमची. आता मी पप्पांच्या कंपनीतनंच ब्लॉग चालू केला आहे डायरेक्ट, कारण की मी सकाळीच्या कंपनी. असे सगळे मासे, हे असे पप्पांची कंपनी आहे सगळी. पप्पा तिकडं गेलेत आता. एवढी मोठी कंपनी आहे बघा पप्पांची. पप्पा त्या साईडला गेले. ही आमची गाडी आहे ज्युपिटर. हिला पण आता धुवून बिन हार घालणार आहे मस्तपैकी आणून. असे ज्युपिटर आहे. ह्याच्यावर तुम्ही माझं नाव पण बघितलं, प्रणव. बघा हे पप्पा आमचे टेम्पो चालवत आहेत. आले इकडं आता हा टेम्पो धुणार. कशी गाडी चालवत आहेत माझ्यावर. आता हा टेम्पो धुणार, ह्याला हार बीर घालणार, नारळ फोडणार. आवाज येत असेल तुम्हाला, ते बाहेर कार्यक्रम चाललाय कसला तरी. एवढी मोठी कंपनी आहे बघा माझ्या पप्पा. म्हणजे काम करतात पप्पा इथं, नाही तर म्हणजे ना आमची कंपनी नाही.
आज म्हणजे नैवेद्य चढवायचा असतो. तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतोच. मम्मीने पण केलेत पुरणपोळी, आमटी वगैरे, काटाची आमटी. पुरणपोळी मला लय आवडते. मस्त पुरणपोळी, त्याच्यावर तूप, गरम गरम आमटी, लय भारी लागतं. आमटी भात तर खाल्लं ना तर सुखच आहे. आज आपण सोनं पण वाटतो. सोनं म्हणजे ते एक पान असतं. आज त्याला खूप महत्त्व असतं. त्याला आज सोन्याचा दर्जा असतो. आपण ते काय म्हणतात, आपल्या कुटुंबातल्या म्हणजे सर्व सदस्यांना वाटतो सोनं घ्या, चांदी द्या असं म्हणतो. ते पण दाखवतो मी तुम्हाला. आज रावणाचा पुतळा पण जाळत आहे. ते पण दाखवतो मी. रावणाचा पुतळा जाळताना तुम्हाला. डायरेक्ट तर कुठं जाळत नाही, त्यासाठी नऱ्यातच जावं लागत. बघू कुठं जाळतात तिथं जाऊ. आज मला म्हणजे सगळीकडे जायचं आहे. मावशीकडे, काकांकडे, मामाकडं. त्यांना सोनं वाटायला दाखवतो. आज म्हणजे तुम्हाला दाखवतो महाराष्ट्राचे सण कसे काय साजरे करते. आता बाप्पा गाडी धुत आहे. गाडी धुवून झाल्यावर आम्ही त्यांना हार घालणार, त्या गाडीसमोर नारळ फोडणार, पेढा चढवणार. असं आज म्हणजे आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, जे आपले पप्पा झाले, मम्मी, आजोबा, हे सगळ्यांच्या पाय पण पडायचं असतं. आज लय महत्त्वाचा सण. आता दिवाळी पण आहे काही दिवसांनी, म्हणजे दिवाळीच्या आधी दसरा असतो. तो दसरा साजराच करावा लागतो. अजून पण गाडी धुत आहे. हा इथं पप्पांचा टेम्पो आहे. हा टेम्पो आहे, ह्याची पण पूजा करायची आता आपल्याला. छोटा हत्ती म्हणतात त्या टेम्पो. कंपनीची पण पूजा यांनी कालच केली आहे वाटतं. कसा आहे टेम्पो? हा असा टेम्पो आहे. आजचं काय म्हणतात ते, असं सण बी नसला नाही एखादा, मन एकदम प्रसन्न असं, असं एकदम भारी वाटतं. आता आज तुम्ही आज महाराष्ट्रात कुठेही जा, सगळीकडे सगळ्या दुकानांना वगैरे हार, गाड्यांना हार असा. कंपनीची पण पूजा केली. या टेम्पोची आता पूजा करणार आहे. छोटा पप्पा तिथे आहे, ती गाडी पुसत आहे. त्या गाडीची पण पूजा करायची. ही पण ओला गाडी, तिची पण पूजा करणार आहे. बघा. आणि जर आज तुम्हाला काय नवीन घ्यायचं असेल, गाडी, सोनं, घर वगैरे, तर महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी घेतात. कारण की आज महाराष्ट्रात दसरा म्हणजे खूप शुभ मानला जातो. आज गाडी बिडी घेणं एकदम काय म्हणतात भारी मोठा असतो. आज लोक गाड्या पण लय घेतात अख्ख्या महाराष्ट्रात. ॲक्टिवा, स्कूटी. त्यांच्या कंपनीत काय दाखवण्यासारखं पण नाही आहे. तुम्हाला आता घरी गेलो पण दाखवतो मी पुरणपोळी वगैरे. आता हे हार घालतायत गाडीला. आता इथं नारळ फोडणार. मित्रांनो आता पूजा झाली आहे. आता आम्ही चाललो आहे परत घरी जाऊन पण पूजा करायची. भूक पण लागली आहे मला. नाश्ता पण नव्हता केला आज. डायरेक्ट इकडं आलो पूजा करायला. मी परत आलो आहे घरी. आता चालली पुरणपोळ्यांची तयारी. भूक लागली. अजून नैवेद्य दाखवते बघा. ही पुरणपोळी बनवते. पूजा दाखवतो तुम्हाला आता काय काय पुजलंय ते. सगळं पुजलंय. दीदीचा लॅपटॉप आहे. ही माझे ते ब्लॉगिंगची स्टिक आहे. ही पुस्तकं वगैरे पुजली. तर पुरणपोळ्यांच्या तयारी चालली आहे. किती वेळचं पुरण. आमटी झाली का? भजी भजी पण झाली. हा ह्यांच्या गाडीची पूजा करायची अजून. करतायत किती कर. भूक लागली. हे काय गुळवणी केली आहे काय? गुळवणी नाही केली होय? मग त्यांना कर. मित्रांनो मी ब्लॉग केलाय परत चालू. आत्ता खातोय मी पास्ता.
भूक लागली होती. मम्मी पप्पा गेले तर गावाला, तिथं पण पूजा करावी लागते. दसरा तर संपला आता, डायरेक्ट तर कुठं रावण जाळत नाही. कात्रजला वगैरे जाळतात, तेवढ्या लांब तर जाऊ नाही शकत आत्ता इतक्या लेट. 8 वाजलेत. मग आत्ता ब्लॉग इथंच संपू आपण. उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका. तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.